गेल्या महिन्यात अहमदाबाद विमान अपघातात 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता। आता अमेरिकेत या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे। डेल्टा एअरलाइन्सच्या DL-446 या विमानाच्या इंजिनने उड्डाण करताच पेट घेतल्याचे समोर आले आहे। हे विमान लॉस एंजेलिसवरून अटलांटाला जात होते। या विमानात 235 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते। विमानाला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। समोर आलेल्या माहितीनुसार उड्डाण करताच बोईंग 767 ते 400 या विमानाच्या इंजिनला आग लागली। हे विमान आकाशात झेपावत असताना जमिनीवरील लोकांना विमानाच्या इंजिनमधून आग बाहेर पडताना दिसली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। यात इंजिनमधून जोरदार आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत। या विमानाला आग लागताच लॉस एंजेलिस विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले। विमानाला आग लागल्याचे समजताच पायलटने मेडे कॉल करत विमानतळाला माहिती दिली। त्यानंतर पायलटने विमानाची दिशा बदलली आणि आपत्कालीन लँडिंगची तयारी केली। यानंतर विमान धावपट्टीवर उतरले। विमान उतरल्यानंतर अग्निशामक दल आणि बचाव पथकाने इंजिनला लागलेली आग विझवली। पायलटच्या सतर्कतेमुळे विमानातील सर्व 226 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्सचा जीव वाचला आहे। लॉस एंजेलिसवरून अटलांटाला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग का लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही। फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन FAA ने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे। हे अपघातग्रस्त विमान 25 वर्षे जुने असल्याचे समोर आले आहे। आगामी काळात या अपघाताचे सविस्तर कारण समोर येणार आहे। त्यानंतर अपघातातील दोषींवर कारवाई केली जाणार आहे। या विमानाच्या लँडिंग नंतर विमानाची आग नियंत्रणात आणण्यास अग्निशामक दलाला यश आले आहे। यानंतर हे विमान दुसऱ्या वाहनाने ओढून तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे। या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे।